उडीद मूग लागवड केलेला हा शेतकरी मित्रांनो आपला प्लॉट आहे। आजची तारीख 3/3/2025। मी या शेतात व्हिजिटला आलेला आहो। हा प्लॉट पूर्ण माझ्या मार्गदर्शनाखाली आहे। मागील वर्षी पण इथं आपण उडीद पिकाचं चांगलं उन्हाळी उत्पादन घेतलं होतं। इथं एकरी 6 किलो बियाणं उडीद मुगाचं पेरणीसाठी वापरलेलं आहे आणि T9 हे उडदाचं वाण आहे आणि निर्मल कंपनीचं हे मुगाचं वाण आहे। आता माती परीक्षण केलेलं होतं। इथं मी शिफारस केलेली आहे एकरी 1 बॅग DAPचं रासायनिक खत प्रति एकर द्यायचं आहे। आता इथं जर्मिनेशन छान झालेली आहे। उडीद मुगाचं जे रोप आहे एकदम छान दिसत आहे। पण आता इथून या पंधरवाड्यामध्ये सुरुवातीच्या एक प्रॉब्लेम येणार आहे, तो म्हणजे मुडकुस नावाचा रोग। हा रायझोक्टोनिया बटाटिकोला या बुरशीमुळे होतो। अटॅक झालेली झाडं पूर्ण पिवळे पडून वाढतात व झाडे उपटून पाहिल्यास मुळाचा भाग कुजलेला दिसतो। तर असे रोगट झाडेचे अवशेष पूर्ण आपल्याला शेतातून उपटून नष्ट करायचे आहेत। पुढील नियोजन आणि पुढील व्हिडिओ माझे असे येत राहतील। याच्यावर ज्या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव होईल, अळी येईल, आणखी काही रोग येतील, तर याचं सर्व व्यवस्थापन मी सांगणार आहे। आणि आपलं टार्गेट असते मित्रांनो कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन घ्यायचं।